महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये झालेल्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण राज्यासह शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर या ठिकाणी भव्य शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी 28 जानेवारी 2026ला झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेमुळे रयत शिक्षण संस्थेचे आणि महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. शोकसभेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, लासलगाव बाजार समितीचे सभापती सुवर्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी सभापती विलास गोरे आणि प्राचार्य NE देवडे यांनी आपल्या मनोगतामधून अजितदादांच्या कार्याचा गौरव केला. दादांच्या शिस्तीचा आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं मत यावेळी मांडण्यात आलं. श्रद्धांजली अर्पण करणाऱ्यांमध्ये डॉक्टर श्रीकांत आवारे, किशोर पाटील, कैलास सोनवणे, शिवा अप्पा सुरासे, ज्ञानेश्वर तासकर, त्र्यंबक चव्हाणके, JN ठाकरे, DR गायकवाड आणि RK चांदे यांचा समावेश होता. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोठी उपस्थिती या ठिकाणी शोकसभेसाठी होती. विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, डॉक्टर काकासाहेब तासकर, एकनाथ शिंदे, पंढरनाथ दरेकर, ज्ञानेश्वर गाडे, राजू गोरे यांसह पत्रकार सुनील क्षीरसागर, अभय पाटील विंचूर आणि रुई वनसगाव, टाकळी विंचूर आणि चांदोरी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी 2 मिनिटं मौन पाळून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.